दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला। यात त्यांनी नवीन कर प्रणालीनुसार 12 लाख रुपये उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे अशी माहिती दिली। यांच्यासह आज अनेक नियमात बदल होणार आहेत। आपण पाहूयात। 12 महिन्यांपासून वापरात नसलेली UPI ID आज बंद होणार आहे। लाभांशासाठी पॅन आधार लिंक असणे सक्तीचे असणार आहे। म्युच्युअल फंड डीमॅट अकाउंटसाठी नवीन नियम लागू असणार आहेत। KYC आणि नॉमिनी माहितीची पुन्हा पडताळणी करावी लागणार आहे। 7,500 रुपये भाडे असणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट सेवांवर 18% GST लागणार आहे। बँकांच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम आवश्यक असणार आहे, नाहीतर ग्राहकांना बँक दंड ठोठावणार आहे। पॉझिटिव्ह पे सिस्टीमची सुरुवात होणार आहे। 50,000 रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्व नोंदणी तपशील द्यावा लागणार आहे। रेडी रेकनर मध्ये 4% वाढ होणार आहे। फास्टॅग नसणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे। समृद्धी महामार्गावर 19% अधिक टोल लागणार आहे। ATM मधून पैसे काढणे सुद्धा आजपासून महागणार आहे। कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत रहा।